घरला असताना रोज पहाटे पहाटे मला स्वप्न पडायची, लढतानाची, बर्फातनं दुश्मनाचा पाठलाग करतानाची. आणि आता आता इथं एका पहाटे बसून हे जागा असताना जे स्वप्न बघतोय ना, ते लिहितोय. स्वप्न खरं होतं असं म्हणतात ना, की हेच असत. पण स्वप्नात पण बघितलं नाही एवढा बर्फ इथं आहे. नजर जाईल तिकडं पांढरा शुभ्र बर्फ. NCC, आर्मीत येण्यासाठी केलेली तयारी, ट्रेनिंग सेंटर, सगळीकडं आजवर मी जे काही शिकलो, जे काय ऐकलं, त्या सगळ्यापेक्षा इथं लईच वेगळं वाटतंय. खरा फौजी होणं काय असतं हे इथं बॉर्डरवर उभं राहून, डोळ्यात तेल घालून, पेट्रोलिंग केल्याशिवाय कोणालाच कळणार नाही. आजवर सह्याद्रीच्या कडेकापरीत लई फिरलो, गडकोट पालथी घातली, डोंगरातल्या पाय वाटा तुडवल्या. सह्याद्री किती जरी म्हणला ना तरी आपला वाटतो, ओळखीचा वाटतो. पण इथं तसं नाही. इथला निसर्ग थकवणार आहे. इथं कायम सतर्कच राहिलं पाहिजे, कायम काळजी घेतली पाहिजे. इथं वातावरण एका सेकंदात बदलतं. इथं आधी झुंज आहे ती निसर्गाशी आणि मग दुश्मनाशी. मला वाटतं की जरी मी माझं स्वप्न जगत असलो ना, तरी आजवर मी जे काही शिकलो, इथवर येण्यासाठी जी काय धडपड केली, त्या सगळ्याचा आता कस लागणार आहे. इथं ड्युटीवर असताना माझं मन मला विचारतं की फौजी, लढाई आता साधी सोपी नाही, अवघड आहे. तुम्ही तयार आहे का? मला वाटतं मी तयार आहे. शितले, बरं कळतं का तुला? काय हो? हेच की मी सजनी संघ बोलत होतो ते. हा मग कळणारच की. आता ती सवत आहे म्हणल्यावर तिच्यावर जरा जास्तच लक्ष दिलं पाहिजे नाही का? चॅप्टर आहेस की तू. चॅप्टर नाही, मिसेस फौजी आहे मी. मग काय सांगत होता सजनीला? तुला सांगू आता? कशाला सांगितलं की तिला. असं वय? बर, मग मी फोनच करत नाही, तिलाच सांगत जावा ना सगळं. मला कशाला? किती राग आहे नाही का नाकावर, है ना? अगं शितले, काय सांगणार आहे मी अजून? हा? अगं इथं आल्यावर कसं वाटतंय ना ते लिहित होतो मी. मग कसं वाटतंय? कुठेतरी वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटतंय. आपण एकतर गोव्याच्या गाड्यावर बर्फ बघितलेला असतोय, नाहीतर डेरीत बर्फाच्या लाद्या. पण इकडं इकडं जिकडं नजर जाईल तिकडं बर्फच बर्फ आहे. हो, कसलं भारी असेल ना. भारी वाटतं फक्त फोटोत बघायला, आणि इकडं थंडीनं जीव जातो. तुम्ही का अंगात? अगं म्हणजे भारीच वाटतं, आणि मी घातलंय की अंगात. आणि तू इनलेला स्वेटर आहे की माझ्याकडं. अगं म्हणजे एकदम व्यवस्थित आहे मी, पण इकडं लई थंडी आहे असं म्हणतोय मी. शितले, इथं बाहेर बघितलं की असं वाटतं ना की मी कुठेतरी लांब आलोय सगळ्यांपासून, तुझ्यापासून. आणि तुझा आवाज ऐकला ना की असं वाटतं माझ्या शेजारीच बसलीस तू. माझा आवाज जरी नाही आला तरी मी तिथंच आहे, तुमच्या शेजारी, एकदम जवळ. बघ, असं काहीतरी ऐकलं ना की बळ येतं अंगात. आता किती बी थंडी असू दे आणि काय बी असू दे, तुझ्या बोलण्याने एवढी ऊब मिळाली ना मला, अजून काय नको. बर, तरी बी काळजी घ्या. आणि ठेवू का आता? जरा आवरायचंय मला. ठेव. फौजी, तुमच्या पुढं जसं नवं आव्हान आहे तसंच माझ्या पुढं बी आहे.
प्रत्येकाला आपली आपली लढाई लढायची असतेच, पण तुमच्याशी बोलले ना की मला बी ताकद मिळते. तात्या वर्गणी मिळाली आहे तुमची. ठीक आहे 1000. घ्या सचिन भाऊ. राहुल शेठ वर्गणी करा. किती रुपये? 1000 रुपये फक्त. आमच्या बापूंनी दिली ना? बापूंची वेगळी आणि तुझी वेगळी. असं काय नाही, आमचं सेम आहे. आमचं सगळं मिटलंय आता. ए मिटलं काय नाही, हे दुकान वेगळे ते दुकान वेगळे. अहो बापू, तुम्ही माझे वडील आहात ना? वडील? हा, तू काय म्हणला होतास? वडील बिडील घरी, इथं आपण एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहे. तुझं दुकान वेगळं, माझं दुकान वेगळं. पावती फाड. देतोय असं चल फाड पावती. अरे देतोय की. मी काय देवाच्या वर्गणीला नाही म्हणलोय होय, पण आता नाहीत ना माझ्या जवळ. काय मंडळी, झाली का वर्गणी गोळा करून? अहो हे काय तीच तयारी चालू आहे सगळी. बरोबर. पोरांनो, जत्रेत सगळं नियोजन झाले. बाकीच्या कार्यक्रमाचं काय? काय चेष्टा लावली गुरुजी, ही काय सांगायची गोष्ट झाली होय. आता आपल्या रीतीप्रमाणे ताज्या जत्रेला पालख्यांच्या बिन होणार. वा वा गोट्या वा. लोक कसलं माहित आहे याला, आम्हाला काय माहितच नव्हतं. कायला का राहुल्या, तू पण चेष्टा लावली. पुढचं तर ऐकून घ्या. म्हणजे आपल्या रीतीप्रमाणे आता ताज्या जत्रेला छबिना आणि पालखी होणार, बरोबर. मग त्यानंतर भैयानी कुस्त्यांची स्पर्धा स्पॉन्सर केलेली, तो कार्यक्रम. आता राहिला विषय सांस्कृतिक कार्यक्रमाचा. त्याचं काय करायचं तेवढं बोला तुम्ही. मी काय म्हणतो, आपण सांस्कृतिक कार्यक्रम ठेवूया की पोरांचा. सांस्कृतिक कार्यक्रम कोण बघायला येणार आहे? ए चक्र्या, अखंड कार्यक्रम मी हँडलिंग करू शकते काय? ग बस, दुकान नीट चालू. बापू पर्सनली काय घ्यात नाही काय, आधीच सांगून ठेवतोय. अरे हो, काय बापू चाललंय? हे तर जत्रच चाललंय, तुमचं काय वेगळंच. हो भाऊ, त्यांच्या नका मध्ये पडू, नाहीतर तुमचं केस जातेली. काय काय रस्त्यावर मीटिंग लावली आज? हर्षवर्धन देशमुख आज सायकल वरनं. अरे होय, हेल्थ मेंटेनन्स पण गरजेचं आहे का नाही? हाय गरजेचं आहे. बाकी मीटिंग कशी काय? ही जरा वर्गणी गोळा करायचं काम आणि जत्राचं नियोजन, बाकी काय.